मराठा आरक्षणाचा लढा जिंकणारे मनोज जरांगे पाटील आता नव्या आंदोलनाच्या तयारीत आहेत। धनगर आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा लढा आता जरांगे पाटील लढवणार आहेत। जरांगे पाटलांच्या नव्या लढ्यावर राज्य सरकारने काय भूमिका घेतली आहे पाहूयात। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली। जरांगे पाटलांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या। नोंदी मिळालेल्या लोकांच्या परिवारासह कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, म्हणजेच एका नोंदीवर 5 नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल ही मागणी सरकारनं मान्य केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची मागणी सरकारनं मान्य केली। ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र तयार करून दिल्यावर त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकल्यानंतर आता नव्या लढ्याची घोषणा केली आहे। ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा ह्यो सुटला, धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणच कसं देत नाही तेच बघतो। मराठा आरक्षणाचा लढा सुरू असतानाच राज्यात अनेक ठिकाणी मुस्लिम आणि धनगर समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना साथ दिली होती। आंदोलनाच्या काळातही जरांगे पाटलांनी मुस्लिम आणि धनगर बांधवांचे आभार मानले होते। आता जरांगे पाटलांनी नव्या लढ्याची घोषणा केली आहे, त्यावर राज्य सरकारचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात। समाजासाठी कोणत्याही समाजासाठी जर एखादा नेता पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत आहे, परंतु घेताना भूमिका ही जर चांगली घेतली तर लोक त्याला पाठिंबा देतात। ही मागच्या आंदोलनामध्ये त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे, म्हणून त्यांनी काय घ्यायची भूमिका हा त्यांनी ठरवायचा विषय आहे। मुस्लिम आणि धनगर समाजही अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करतोय। आता मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा लढा मनोज जरांगे पाटील यशस्वीपणे लढतील का? धनगर आणि मुस्लिम समाज जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य करतील का? हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।